होईल अशा प्रकारे मी 12 वर्षानंतर अनुग्रह घेतल्यानंतर जे माझे नाव आहे ते सर्व जगात कीर्ती होईल असं आणि तुझ्या वचनाला मी अ, वचनाला यथार्थ करून दाखवीन असं गोपीचंद राजा आपल्या आईला म्हणत आहे. तेवी बारे सहज स्थिती बोलता नये अशाश्वती स्वप्न प्रवाही इंद्रपदाशी भोगिता खरे न मानावे तन्याय आभास पर सकळ सकळ मिरवतसे चराचर त्यातून कोणी करणशुर शाश्वत पदा मिरवतसे शुक दत्तात्रेय कपिल मुनी व्यास वशिष्ठांची मांडणी प्रल्हादादिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिली प्रपंच वेडी परी यमरायाच्या रक्षकवाडी एक सरा कोंडिली म्हणून बारे सांगते तुझ शाश्वत नोहे काळ समस्त कोणे घडी घडेल केवत अक्कल कळा कळेना ऐसा बोध माता करिता लुमावती तयाची कांता गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत असे. असं जे काही चर्चा चालू आहे दोघांची, हे जी स्वतःच ह्या ठिकाणी कल्याण करून घेण्याची परमार्थ मार्गाची चर्चा जी आहे गोपीचंद आणि त्याच्या आईची, त्याची जी राणी आहे लुमावती ती गुप्त रूपाने तिथं ऐकत आहे आणि ती हृदयात दुःखी होत आहे. हाय हाय ह्यांचं असं काय येड सुचलं ह्या दोघांनी आणि असं ती स्वतःला म्हणत आहे. मने बारे सांगते तुझ हाय हाय म्हणत असे मने मातान वहे पापिनी पुत्राशी योजिती पुत्र काचनी ऐशी राजे विभव मांडणी जोग देऊ म्हणत असे. ही माता नाही, ही पापिनी आहे. खरंच असं कोण आपल्या पुत्राला सांगेल का? संन्यास घ्यायला कोण सांगेल का? आणि पुढं तरी राज्याशी आली विवशी उपाय काय करावयाची रामा सारिका पुत्र वनवाशी कैकईने धाडिला स्वभ्रताराचा घेतला प्राण चतुर्थ पुत्रा लाविले रान तन्याय आम्हा करणे देव क्षोभला वाटतसे दुष्ट स्वप्न दृष्टी येता तरकी मानिती विनाशी चित्ता म्हणता प्रवेशिली दुःख व्यथा तरी देव क्षोभतात दास दासी आपुले हाती आज्ञे बाजी सकळ वर्तती ते अवज्ञा करून उत्तर देती तरी देव क्षोभला जाणावे सहज ठेवले धनुमांदुस पुढे काढू जाता कार्यास ते न सापडे ठेवित्यास तरी देव क्षोभ जाणीजे सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनृत वाटे चावटी लोक बैसती वेष्टे पाटी तरी देव क्षोभ जाणीजे आपुले धन लोकावरी साचे ते मागू जाता स्वयवाचे ते म्हणते काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव क्षोभ जाणीजे आपुली विद्या तीव्र शस्त्र शत्रू काननी विनाश पात्र ती कार्यार्थ न मिरवी स्वतंत्र तरी देव क्षोभ जाणावा नसता वाकुडे पाऊल काही नागविला जाय राजप्रवाही नसत्या कळी बैसल्या ठाई तरी देव क्षोभ जाणीजे आपुला शत्रू प्रतापापुढे निर्मी जैसा अतिबापुढे त्या शरण रिगता आपुल्या चाडे तरी देव क्षोभ जाणीजे लोका उपकार केला विशेष तेच लोक मानिती आपला त्रास पाहू नका म्हणती मुखास तरी देव क्षोभ जाणीजे नसता अधिमधी उतरा नसतेच विघ्ने इति घरा त्याची करणे परिहारा तरी देव क्षोभ जाणीजे गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ असुनी वाडे गृहात कळ आपुले न चाले काहीच बळ तरी देव क्षोभ जाणीजे तरी हेची नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास परी बर्वे न हे हा विनाश जगा माझी मिरविल
जगा माझी मिरवेल. तरी ह्या द्वंद्व सुखाची कहाणी पेटेल महावडवानळवणी. राजवैभव हे अब्दी पाणी भस्म करील निश्चयी. आयसा विचार करुणी मानसी लुमावती प्रवेशे स्वसदनाशी. एरीकडे मैनावतीशी उत्तर देत नरेंद्र. मने माये व तव कामनी ऐसेचे आहे वेदक मनी. तव त्या स्वामीची करणी निज दृष्टी पाहिनवो. माझे मज लागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य. शोध शोधिता भक्तिपंत सहज दृष्टी पडेल वो. मग मी सोडून सकळास तन मन धन ओपिन त्यास. ते तू येथून वाईट चित्तास सहसा न मानी जननीये. ऐसे वधुनी समाधानी नृप गेला स्नाना लागुनी. एरीकडे अंतपुर सदनी काय करी लुमावती. तरी अशी चर्चा झालेली आहे गोपीचंद राजाची आणि आईची. गोपीचंद राजा आईला म्हणत आहे की मी खरंच संन्यास घेईन, परंतु जालिंद्रनाथांना एकदा दृष्टीने पाहीन. आणि त्या गोपीचंद राजाच्या जी काही लुमावती राणी आहे त्या लुमावती राणीनं ऐकलेलं आहे. आणि ती राणी आता हा जो राजा आहे गोपीचंद राजा स्नान करण्यासाठी निघून गेलेला आहे. आणि त्यानंतर इकडं जी गोपीचंद राजाची पत्नी आहे ती आपल्या महालात गेलेली आहे. आणि महालात जाऊन ती काय करीत आहे. परम आवडत्या ऐशे वदनी समाधानी नृप गेला स्नाना लागुनी. इकडे अंतपुर सदनी काय करी लुमावती. परम आवडत्या स्त्रिया 5-7 तयाच्या अज्ञेत नृपनाथ. पट्टराणिया प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती. तयाशी पाठवणी परिचारिका बोलविल्या सद्विवेका. त्यात लुमावती मुख्य नायका पट्टराणी रायाची. वेगे मांडुनी कनकासन बैसविल्या प्रीतिकृण. तांबुलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा. बाई वो बाई विपरीत करणी मैनावती राजजननी. विक्षेप पेटला तियेचे मनी काय सांगू तुम्हा ते. इकडं आलेली आहे महालात. सर्व स्त्रियांनी बोलवून घेतलेलं आहे. ज्या काही पट्टराण्या ज्या काही दासी होते त्यांच्या त्या राजाच्या गोपीचंद राजाच्या सर्व बोलवले आहेत. ती मध्ये बसलेली आहे. आणि ती जी काय चर्चा झालेली आहे गोपीचंद राजाची आणि त्याच्या आईची, म्हणजे सर्व त्या आपल्या सर्व स्त्री मंडळ जे आहे ती सर्वांना सांगत आहे. बाई व बाई तैसे वैर भोगवी कोण गावात आला हेला. जालिंद्र असे म्हणते त्याला त्याचा अनुग्रह देऊन राहिला. जोग देऊ म्हणतसे कोणचा योगी आलाय कोणचा जालिंद्र म्हणून एक बुवा आलेला आहे. आणि त्याचा अनुग्रह आपल्या गोपीचंद राजाला देऊन आणि त्याला संन्यास देऊ पाहत आहे. आपली जी मैनावती राणी आहे आपली जी मैनावती राणी जी आहे ती देऊ पाहत आहे. आपली आई आपल्या पुत्राला वनवास देऊ पाहत आहे. आणि असं ह्या ठिकाणी ती सांगत आहे. तैसे वैर भोगवी माता चुत निश्चय करुणी केला गटपटीत. रायाशी बोधिता श्रवण मात सकळ झाली वो बाई. मग राजे वैभव सकळ नासले स्तंभ भंगल्या सदन पडले. मुळीची अर्का लागी गिळले मग अंधकार सर्वस्वी. त्या बायासने त्या आपल्या स्त्री मंडळात ती जी लुमावती राणी बसलेली आहे सर्व दासी ज्या काही पट्टराण्या आहेत ज्या काही त्याच्या पत्न्या आहेत गोपीचंद राय सर्वांना सांगत आहे की जसं या ठिकाणी सूर्यालाच जर गिळून टाकलं तर सर्वत्र जसा अंधार पसरेल तसं ह्या ठिकाणी गोपीचंद राजाने जर संन्यास घेतला तर आपलं काय होणार. आणि अशी काळजी आणि त्या लुमावती